आणि आता बातमी आहे बांधकाम क्षेत्रातून। युद्धाचा बांधकाम क्षेत्रालाही मोठा फटका बसलाय। स्टीलच्या दरात 2 ते 3% वाढ झाली आहे। सळई, टीन आणि कलर कोटेड पत्रेही महागलेत। इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम होत असून त्याचा फटका जगभरातील अनेक व्यवसायांना बसतोय। त्याचा परिणाम आता बांधकाम क्षेत्रावरही दिसून येतोय। लोखंड आणि स्टीलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। मार्चच्या तुलनेत सळईसह टीन आणि कलर कोटेड पत्र्यांच्या दरात 2 ते 3% वाढ झाली असून याचा थेट परिणाम बांधकाम खर्चावर होण्याची शक्यता आहे। या व्यापाऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूया। अमेरिका इराण युद्ध जे आहे ते सुरू आहे आणि त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो जगभरामध्ये बसल्याचा पाहायला मिळतोय। बांधकामावरती देखील याचा परिणाम जो आहे तो होत असल्याचा पाहायला मिळत आहे, कारण बांधकामासाठी लागणारं लोखंड, सळई आणि ताडपत्री त्याचबरोबर पत्रा देखील आता 2 ते 3% महाग झाल्याची माहिती मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः व्यापारी आहेत। काय सांगाल, कशी वाढ जी आहे ती या बाबतीत झालेल्या युद्धाचा फटका जो आहे तो या क्षेत्रावरती बसलाय? बरोबर आहे पत्रकार साहेब की मागील महिन्यात सिमेंट, लोखंड असू द्या किंवा पत्रा असू द्या, जे पण बांधकामाशी निगडीत साहित्य आहे ते मागील महिन्यापेक्षा युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्चा मटेरियलची तुटवडा निर्माण झाल्यामुळे 2 ते 3% महाग होत आहे आणि याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे। सर्वसामान्य लोक ज्यांना खूपच गरज आहे असेच लोक फक्त बांधकाम करत आहे। बाकी ज्यांना गरज नाही ते लोक थांबलेले आहेत, ते वाट बघतायत भाव कमी होण्याची। शासनाकडून त्यांना अपेक्षा आहे याबाबत की सरकारने याच्यात लक्ष घालून थोडंसं सहकार्य करावं। कच्चा मालाचा पुरवठा सुरळीत जर झाला तर निश्चितच भाव स्थिर राहण्यात मदत होईल। नक्की जर पाहायला गेलं तर युद्धजन्य परिस्थितीचा फटका जो आहे तो आता व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांना देखील बसत असल्याचा पाहायला मिळत आहे। बांधकामावरती देखील याचे परिणाम जे आहेत ते आता जाणवत असल्याचे पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।